नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहतात BBC केज लाईव्ह, एक असं चॅनल जे आपल्यापर्यंत सत्य आणि वास्तव पोहोचवण्याचा नेहमी दावा करतं आहे. आणि आजही आम्ही तो दावा करतो. एक सत्य आणि वास्तव आपल्यापर्यंत आणण्याचा, पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. कृपया हा व्हिडिओ लक्षपूर्वक, काळजीपूर्वक पहा आणि ऐका. मित्रांनो, वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात मोठी राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा नीट, यामध्ये झालेला घोटाळा, यामध्ये झालेला गैरप्रकार संपूर्ण देशानं आणि जगानं पाहिला. अगदी अशाच प्रकारे काही संभ्रम निर्माण झालेले आहेत. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आम्ही पुन्हा सांगतो, हा व्हिडिओत व्यक्त केलेली मतं किंवा मांडलेले विचार कुठलाही राजकीय पक्ष, व्यक्ती किंवा सरकार किंवा विपक्ष, विरोधी पक्ष असेल, कोणाच्याही विरोधात नाही. फक्त कदाचित सरकारलाही माहीत नसेल किंवा या जी काही सगळं इम्प्लिमेंटेशन, नियंत्रण करणारा जो विभाग आहे त्यालाही कदाचित माहिती आहे का नाही, हे जाणून घेण्यासाठी किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा हा आजचा व्हिडिओ आहे. जशा प्रकारे वैद्यकीय क्षेत्रासाठी राष्ट्रीय स्तरावरची नीट परीक्षा घेतली जाते, अगदी तशीच राज्यस्तरावर अभियांत्रिकी अर्थात इंजिनिअरिंग प्रवेशासाठी CET, MSCET घेतली जाते. मात्र या MSCETमध्ये गेल्या काही वर्षापासून जी एक अनियमितता दिसून येते, आम्ही दिसून येते म्हणतोय, आहे हे आपल्याला नंतर तय करावं लागेल किंवा निश्चित करावं लागेल, दिसून येते. 2022पर्यंत या परीक्षेचं एक स्थिर मूल्यमापन होताना आपल्याला दिसतं आहे. स्थिर म्हणजे यासाठी म्हणतो मी की काही गृहीतक असतात की आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये काही मुलं अगदी 10वी असेल, 12वी असेल, 35% कारण 35%ला पास उत्तीर्ण होण्याची त्यांना अट घातलेली, त्याच्या पुढची जी टक्केवारी आहे ती वेगवेगळी असते. अगदी 35% ते 98, 99, अगदी 100% ही मुलं आपापले मार्क्स घेत असतात आणि त्याच्यानुसार त्यांचा दर्जा ठरवला जातो, त्यांची गुणवत्ता ठरवली जाते. जे हायेस्ट मुलं असतात ते आपण गुणवंत आहेत असं जाहीर करत असतो. परीक्षाच त्यासाठी आहे. मात्र पुढं होतं काय याच्यामध्ये की जर काही एखाद्या परीक्षेमध्ये, आता आपल्याला माहिती आहे की 10वी, 12वी जरी सायन्स विभागासाठी 12वीची परीक्षा ठेवली जाते, मात्र वैद्यकीय क्षेत्रासाठी मी सांगितलं नीट पुन्हा वेगळी द्यावी लागते आणि CETसुद्धा इंजिनिअरिंगसाठी द्यावी लागते. म्हणजे 12वीचा त्याच्यात काही फारसा संबंध येत नाही. एखाद्या मुलाला 12वीत कमी जास्त पडले तरी नीट किंवा CETमध्ये ते चांगले मार्क्स घेऊ शकतात, हे सत्य आहे. परंतु काही गृहीतके अशी आहेत की जर एखाद्या मुलानं 10वीला फक्त 40% मार्क्स आहेत आणि 12वीलाही त्याला समजा 50% मार्क्स आहेत, इम्प्रूव्हमेंट केलं आहे त्यानं, हरकत नाही, 10वीतून 12वीत करू शकतात, 5-10% वाढ होऊ शकते. परंतु डायरेक्ट या मुलांना 40% मुलांना 10वीला ज्याला होती त्याला 90% मार्काची अपेक्षा त्यालाही स्वतःला नसते आणि जगही करत नाही. कारण इतकी प्रगती किंवा इतका फरक त्याच्या अभ्यासात किंवा सातत्यात येऊ शकत नाही. ठीक आहे, निसर्ग आहे, एखादा अपवाद धरूया, लाखामध्ये एक करूही शकतो, लाखामध्ये एक. परंतु असं तर नाही आहे की एक 100 मुलं 40%वाले आहेत आणि त्या 100च्या 100 मुलांनी कदाचित 90% मार्क्स घेतलेत 12वीला. अशी शक्यता फार कमी आहे. त्यातली त्यात ठीक आहे, 12वीला बी घेईल, ठीक आहे, बोर्ड परीक्षा आहे. परंतु ज्या मुलांना 40% मार्क्स आहेत त्याला MSCETमध्ये चक्क 100%पर्यंत गेला तर काय वाटेल तुम्हाला, सांगा जरा. हे शक्य आहे का किंवा हे गृहीतक मान्य करता येते का? नक्कीच नाही. असंच काहीतरी CETच्या परीक्षेत झालेलं 2022 नंतर आपल्याला दिसतंय. 2022पर्यंत एक स्थिर मूल्यमापन किंवा जे अपेक्षित आपण धरलेलं असतं की जी अत्यंत हुशार मुलं आहेत, आणि अत्यंत हुशार मुलं किती असतात, कमी येतात. समजा 100% मुलं किती येतील महाराष्ट्रात, कमी येतील म्हणजे त्यांचा एक थोडा आकडा असेल. त्याच्यानंतर 99% जरा जास्त असतील, त्याच्यानंतर 98वाले आणखीन जास्त असतील, 90वाले आणखीन खूप जास्त असतील, 80वाले भरपूर असतील आणि 60 वगैरे तर आणखीनच खूप असतील. हा एक क्रम असतो गुणवत्तेचा, नीट समजून घ्या जरा. परंतु इथं झालं आहे असं की ज्यांना कमी मार्क्स आहेत त्यांची संख्या CET सारख्या परीक्षेत प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.
2022 नंतर म्हणजे 23, 24 ही वाढत गेली आणि 26ला तर ती प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली. शंका एवढीच येते, याच्यात कुणीतरी अगोदर अंदाज घेत यावर्षी एक समजा 550 मुलांना मध्ये घुसवलेलं आहे, पुन्हा नंतर दुसऱ्या वर्षी 100-200 मुलांना घुसवलं आहे, पुन्हा नंतर 500 मुलांना घुसवलं एकामध्ये. घुसवलं म्हणजे यासाठी म्हणतो याच्यात पेपर वगैरे फोडल्याचा दावा करता येत नाही आपल्याला. घुसवलं आहे म्हणजे जी मध्ये यंत्रणा काम करते, खास करून टेक्निकल भाग सांभाळणारी यंत्रणा, त्याच्यातले कुणी लोक याच्यात सहभागी आहेत का हे शासनाला तपासावं लागेल. त्याच्यात कुणी काही अशी हेराफेरी केली का की, आणि त्याच्यापेक्षा जास्त त्यांच्याशी कनेक्टेड काही कॉलेजेस आहेत का, की काही कॉलेजेस सांगत आहेत की आमच्याकडं काही व्हिडिओज बी काही ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलं आहे त्यांनी ते व्हिडिओज महाराष्ट्राच्या सायबर क्राईम विभागाला बी पाठवलेले आहेत आणि CET सेललासुद्धा दिलेले. त्या रेकॉर्डिंगमध्ये एक संस्था चालकाचा समजा कर्मचारी असेल किंवा कोण अधिकारी, तो विद्यार्थ्यांशी संवाद करतो आहे की काही नाही, किंवा पालकाशी संवाद करतो आहे की काही नाही, तुम्ही आमच्या इथं ॲडमिशन घ्या, फक्त तुम्ही काही करायचं नाही, फक्त इथं ॲडमिशन घ्यायचं आहे, बाकी सगळं आम्ही ॲडजस्ट करतो, फक्त तुम्हाला 15 लाख रुपये भरायचेत. अशा प्रकारची रेकॉर्डिंग असलेला जो हे आहे कॉल रेकॉर्डिंग आहे तीही उपलब्ध आहे काही लोकांकडं. तर त्याच्या आधारेसुद्धा शासन यापर्यंत पोहोचू शकतं. पुन्हा मी सांगतो, या व्हिडिओद्वारे कुणालाही संभ्रमात टाकायचा हा विचार नाही आहे किंवा कुठलाही गोंधळ व्हावा असा विचार नाही आहे. फक्त एवढंच म्हणणं आहे की याच्यात जे दिसतं आहे की कमी टक्केवारी मुलं असणारी अचानकच खूप वाढू लागलेली आहेत आणि ते 100% पर्सेंटाईलवर 99.99% ही मुलं चाललेली आहेत. आणि ठीक आहे, गुणवंत मुलांनी त्यांच्या ह्यानं घेतलं असेल, त्यांना कदाचित स्थानही मिळेल, परंतु चांगलं कॉलेज घेण्यासाठी कदाचित ही जी मुलं आहेत, कोणती जी आम्ही म्हटलं ती की जी कुठंतरी ॲडजस्ट झाल्यासारखी आम्हाला वाटतात, ही मुलं 100%वर गेलीत, त्यांना कॉलेज पहिला निवडण्याचा अधिकार राहणार आहे कसं बी म्हणलं तर. आणि मग जी मुलं खरी इमानदार आहेत, ज्यांनी प्रामाणिक प्रयत्न करून समजा 99% पर्सेंटाईल मिळवलं आहे, 98 मिळवलं आहे, त्या मुलांना कदाचित चॉईस घ्यायला कॉलेज नाही, प्रामाणिकपणे काम करून बी त्यांना कदाचित इथं फार मोठं त्यांचं नुकसान होऊ शकतं, हा आमचा दावा आहे. म्हणून या गोष्टीवर विचार होणं खूप गरजेचं आहे. कालच अहिल्यानगर इथं एक काही जी काही शिक्षण क्षेत्रातील शिक्षणप्रेमी लोक आहेत त्यांची एक बैठक झालेली आहे आणि त्यांनी या बाबतीत शासनाकडं पाठपुरावा करण्याचंही ठरवलं आहे. तुम्हाला काय वाटतं हे नक्की तुम्ही या व्हिडिओच्या नंतर कमेंट्समध्ये सांगा. कृपया हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब चॅनल नक्की करा. BBC केज लाईव्ह हे चॅनल जे आपल्याला सांगितलं, काही एडिटिंग वगैरे याच्यात केली जात नाही, जे काही गोष्ट दिसते ती समाजापर्यंत, शासनापर्यंत किंवा संबंधित घटकापर्यंत आहे तशी पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. पटलं तर घ्या, नक्कीच हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा. धन्यवाद. चला तर आपण हा चार्ट समजून घेऊया. हा समोरचा चार्ट आपल्याला जो दिसतोय हा आपण 10वी परीक्षेत 85%पेक्षा कमी असणारी ही मुलं आहेत. 85%पेक्षा कमी, लक्षात ठेवा. आजकाल पर्सेंटेज प्रत्येक मुलाचं जवळजवळ 80च्या पुढंच असतं, कारण सामान्य अगदी खेडेगावातील मुलंसुद्धा 80च्या पुढं घेतात. ठीक आहे, 85पेक्षा कमी टक्केवारीची ही मुलं आहेत ज्यांचा CETचा निकाल आपण या ठिकाणी पाहत आहोत. या ठिकाणी आपण काही वर्ष आणि रेंज घेतलेला आहे, म्हणजे जे रँक रेंज आहेत त्या वर्षी रँकमध्ये कशी मुलं आली ती. पुन्हा एकदा लक्षात घ्या, 85पेक्षा कमी वरच्या मुलांचा हा निकाल नाही आहे. CETमध्ये जी मुलं 10वीला म्हणजे 85%पेक्षा कमी आहेत त्या मुलांचा हा निकाल आपण पाहतो, ज्यांनी CETमध्ये खाली रँक मिळवले आहेत, म्हणजे त्यांची 12वी झाली आणि त्याच्यानंतर त्यांना ही रँक मिळालेली. तर जरा रँक 1 ते 100 रँकमध्ये, म्हणजे जी मुलं 1 ते 100मध्ये येतात त्याच्यात 2022ला 85पेक्षा कमी टक्केवारी असलेली 10वीची मुलं फक्त 2 होती. त्यानंतर 2023ला त्यांची संख्या 8 झाली. जरा बघा, म्हणजे 1 ते 100 रँकमध्ये समजून घ्या, गडबड करायची गरज नाही आहे, संभ्रमात जाण्याची गरज नाही आहे, समजून घेऊया. 1 ते 100मध्ये
म्हणजे 1 पासून 100 रँक मिळालेली CETमध्ये मिळालेली त्यावेळची जी मुलं होती ज्यांना 10वी 85पेक्षा कमी मार्क्स आहेत, 2022ला ती 2 होती, 2023ला ती 8 झाली, 2024ला 30 झाली, 2025ला 31 आहेत आणि 2026ला ही आहेत 48 तब्बल. इथं थोडं ग्रोथ झालेली आहे. फक्त 2024 आणि 25मध्ये कदाचित जरा सारख्या फिगर दिसत आहेत, त्यामुळे इथं गडबड झाल्याची कमी शक्यता दिसते. आता हीच मुलं 101 ते 200च्या रेंजमध्ये 2022ला 1 होती, म्हणजे 85%च्या खाली असलेल्या मुलापैकी एक मुलगा होता. 2023लाही 3 आले. 2024ला या 101 ते 200मध्ये रँक मिळवणारी 11 मुलं झाली. 2025ला 16 झाली आणि 2026ला मात्र 33 झालीत. चला पुढे जाऊया आता. 2001 ते 300 रँक मिळवणारी 2022मध्ये एकच मुलगा आहे. 23मध्ये 5 झालेत, 24मध्ये 7 झालेत, 25मध्ये ते 6 आहेत आणि 26मध्ये मात्र 16 आलेत. इथं जर बघितलं तर 2024 आणि 2025चा निकाल स्टेबल दिसतोय. जरा इथं काही गडबडी दिसत नाही, कारण सगळे आकडे सेम दिसत आहेत. म्हणजे अनुपातमध्ये बरोबरी कम्पॅरिझनमध्ये त्याच रेंजमध्ये दिसतात. आता हे सगळे खाली खाली बघा. आपण 2022चा निकाल यासाठी घेतला आहे की 2022मध्ये ही सगळ्या फिगर आहेत एकदम कमी आहेत, म्हणजे इथं घोटाळा काही झाल्याची शक्यता वाटत नाही आहे. मात्र 2026मध्ये हाच आकडा काही पटीनं वाढलेला आहे. आपण बघताय अगदी 1 ते 100मध्ये आलेली मुलं 2022ला 2च होती, 2026ला मात्र 48 झालीत. हा एक फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. कोणी म्हणेन की या मुलांनी अभ्यास केलेला असेल, नक्कीच समजून घेऊया आपण. परंतु 1 ते 100मध्ये रँकमध्ये येण्याइतका अभ्यास 85%च्या खालच्या मुलांनी केला आहे का, हा प्रश्न इथं निर्माण होतो. थोडा घाईघाईत निर्णय किंवा घाईघाईत विचार करू नये. बारकाईनं शांतपणे याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. लगेच जर विचार केला तर काही फक्त नाही ते मुलं करू शकतात असं नाही. आपल्याला डाटा जो दिलेला आहे तर या डेटाच्या प्रत्येक डाटा जो आपण अभ्यासून. आता थोडा खालचा बघा. HSC आणि PCM म्हणजे 12वी जी आहे CET ज्यांनी दिली 12वी होऊन, त्या 12वीमध्ये 75%पेक्षा कमी मार्क्स होते काही मुलांना. म्हणजे हे जे खाली आपण कंपॅरिझन केलं आहे हे त्या मुलांचं आहे जी मुलं 12वीला 75%पेक्षा कमी होती, अशी काही मुलं घेतलेली आहेत आपण. ते 2022मध्ये 1 ते 100मध्ये किती मुलं आली होती, फक्त 1 आला होता इथं बी. आणि 2000 डायरेक्ट आता आपण 26चा 22 आणि 26 कम्पेअर करू. 2026मध्ये चक्क 50 मुलं आलीत. 1 ते 100 रँकमध्ये 50 मुलं आलीत 1 ते 100मध्ये, म्हणजे पहिल्या 100मध्ये 50 मुलं आलीत. आणि ही मुलं कोण आहेत तर 75पेक्षा कमी 12वीला आहे ना. त्यानंतर असंच खाली खाली घेत झालं तुलना तुम्हाला करता येईल ही सुद्धा. तर या ठिकाणी हे सगळं चित्र तुमच्या डोळ्यासमोर येईल. तर हे जर आकडे बघितले आपण तर ह्याच्यात बी असंच दिसतं आपल्याला. म्हणजे 1 ते 100मध्ये जास्त मुलं आहेत. जरा लक्षात घ्या, उलटं व्हायला पाहिजे. ही मुलं थोडी कमी टक्केवारीची, ह्यांचं उलटं वरून इथं 50च्या ऐवजी इथं कमी यायला पाहिजे, खाली खाली वाढत जायला पाहिजे. कारण खाली रँक 900 1 ते 1000 तर त्याच्यात वाढायला पाहिजेत. परंतु 1 ते 100मध्येच वाढलेत. हे लक्षात आलं असेल ज्यांच्या, जे याच्यात काळजीपूर्वक पाहतायत त्यांच्या लक्षात आलं असेल काय नेमकं आहे ते. फार्मसीमध्ये मात्र काही फारसं झालेलं नाही. फार्मसीमध्ये तो आकडा जो आहे तो जवळजवळ सेम राहिलेला आहे कम्पॅरिझनमध्ये ह्या मुलांचा. म्हणजे वरच्या साईडला जे आहेत ती मुलं कमी आहेत, खाली वाढत गेलेत. इथं ह्यांचं बघा जरा घोटाळा झालेला नाही. तिथं काय झालं 21, त्याच्यानंतर 23, त्याच्यानंतर 25, त्याच्यानंतर 40. कारण का जास्त टक्केवारी घेणारी मुलं कमीच होणार ना. एकदम टॉप असलेली मुलं कमी असणार. आणि खाली खाली आपण गेलोत, उदाहरणार्थ ही रँक कोणती आता 901 ते 1000मध्ये 57 मुलं आहेत तिथं. म्हणजे अशी वाढत जाईल. पण इथं असं नाही झालेलं. इथं 12वीचं बघा जरा. 12वीचं 2026चं बघितलं तर वर जास्त आहेत. ही 2026
वर जास्त 50 आहे, खाली 5. हे उलटं पाहिजे होतं. वर 5, त्यानंतर समजा 7 वाढत जायला, खाली 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 वाढत जायला पाहिजे. इथं उलटं झालं, वर वाढत गेलं. याचा अर्थ असा आहे, कमी टक्केवारी असणाऱ्या मुलांचं हे असं होणं कितपत मान्य आहे, हे तर्कात बसत नाही किंवा हे आपल्याला सहज मान्य करता येत नाही. त्याच्या चौकशीशिवाय हे मान्य करता येणं शक्य नाही. आता चौकशी कशी करावी लागेल, त्याचे काही मुद्दे आपल्याला काढावे लागतील. याची चौकशी करण्यासाठी या मुलांचं बाकीसुद्धा काही गोष्टी तपासाव्या लागतील. कारण हा मुद्दा त्या मुलांना मिळालेल्या CET-मधल्या स्थानाबद्दल नाही आहे. हा मुद्दा आहे, जी हुशार मुलं आहेत ती 1 ते 100मध्ये यायला पाहिजेत पहिल्या रँकमध्ये, ते खालीच घसरलेत आणि कमी टक्केवारीची मुलं वर आलेत. अभ्यास करून आले तर ते मान्य करू, पुन्हा सांगतो आम्ही, पण हे काहीतरी गोंधळ केलेला आहे. कुठंतरी याच्यात आपल्याला शंका येते, ह्याची चौकशी झाली पाहिजे. याचा परिणाम काय झाला आहे की ज्या मुलांना पहिल्या 1 ते 100मध्ये स्थान मिळायला पाहिजे, ज्यांची टक्केवारी समजा 90 असेल 12वीला वगैरे वगैरे, ती मुलं खाली आलीत पर्सेंटाईलमध्ये. आणि जी मुलं 12वीला 75पेक्षा कमी, त्यांचं पर्सेंटाईल वर गेलं आहे अगदी 100पर्यंत. हे मान्य करता येत नाही. त्यामुळे या मुलांना चांगले कॉलेज मिळणं आता अवघड आहे. जे हुशार मुलं आहेत, ज्यांनी खूप अभ्यास केला आहे, आणि ज्या मुलांना असेच या ठिकाणी मार्क्स कुठंतरी काहीतरी करून जर मिळालेले असतील तर त्यांना चांगलं कॉलेज मिळेल आता. तर ह्या सगळ्या गोष्टी शंकामय आहेत. याची फक्त एकदा चौकशी होणं गरजेचं आहे. यासाठी आपल्यापुढं हा आम्ही एक अहवाल ठेवलेला होता आणि हा फॅक्च्युअल आहे. हा काही मनानं तयार केलेला नाही. ही जी काही मुलं त्या वर्षी आलेली आहेत त्याच्या आधारे हा एक चार्ट तयार केलेला आहे, कंपॅरिझन, तुलनात्मक चार्ट, जेणेकरून खरी स्थिती आपल्या लक्षात येईल यासाठी ही मांडणी केलेली. याचा फक्त विचार करावा. कोणावर, कुठल्याही व्यक्ती, कुठल्याही राजकीय व्यक्ती, पक्ष, संघटना, सरकार, विपक्ष यांच्यावर काही आक्षेप नाही. फक्त हे कसं होऊ शकतं हे जर आम्हाला कोणी पटवून दिलं तर हे असं होऊ शकतं तर मान्य. तर परंतु याच्यात खूप म्हणजे विचार करण्यासारख्या गोष्टीत त्या आम्हाला कराव्या लागतील, एवढंच. नीट सारख्या परीक्षेमध्ये अगदी शासन मानायला तयार नव्हतं की कुणी दोषी आहे. कारण कदाचित आमचा आरोप नाही आहे, हे जे उभा राहणार आंदोलन पहिलं आम्ही सांगतोय, कुठलाही पक्ष, कुठलाही विरोधी पक्ष किंवा कुठल्याही शासन यांच्या विरोधात नाही. हे केवळ आणि केवळ आमच्या भविष्याशी संबंधित आहे. आणि म्हणून एक लक्षात घ्या, बरं जर सरांनी ओळख करून दिली की मी अनेक बाकी फील्डमध्ये काम करतोय, 10-15 वेगवेगळ्या सामाजिक संस्थांशी संलग्न आहे. रोटरी सारख्या संस्थेचा मी माझ्या शहरातला एक संस्थापक अध्यक्ष आहे. आणि क्लासेस क्षेत्रातही जी PTA आमची काम करते महाराष्ट्रात, तिचा स्टेट सेक्रेटरी म्हणून आहे, आता एक राज्याचा सल्लागार म्हणूनही काम करतोय. फक्त ही ओळख मी कधी मीपणासाठी नाहीये, तुम्हाला थोडासा आत्मविश्वास यावा की यात माणसं जी काम करणारी आहेत ती कोण आहेत यासाठी फक्त आहे. कारण तसंही शिंगारे सरांनी खंत व्यक्त केली, भीती कशाची भीती? अरे तुमचं आयुष्य आहेच का घ्यायला? आणि जर तुम्ही स्वाभिमान स्वाभिमान म्हणताय तर कुठे तो स्वाभिमान? इतक्या धडधड तुम्हाला नीट सारख्या परीक्षेमध्ये शासन एक्सपोज व्हायला तयार नाही. माझी जबाबदारी नाही म्हणते, याचा अर्थ असा होता की कुणीतरी याच्यामध्ये आहे, कुणीतरी आहे. आणि ते एक नाही, सिद्ध व्हायला गेली काही वर्ष हा वोट चालू होता. नीट सारख्या परीक्षेत, जी की वैद्यकीय क्षेत्राला या देशाची सर्वोच्च परीक्षा मानली जाते राष्ट्रीय स्तरावरची, तिच्यात एवढा गोंधळ होतोय. आणि आता CETचाही या ठिकाणी आम्हाला, तसं मी सरांनी सांगितलं, मी एक लँग्वेजचा शिक्षक आहे, प्राध्यापक आहे, परंतु मला मॅथचे विषय परीक्षा म्हणा किंवा त्याच्यातलं मूल्यमापन कदाचित मला कमी ज्ञान आहे, जे नाही ते नाहीच. परंतु मला एक कळत नाहीये की 40 आणि 50च्या किंवा अगदी 39 आणि 36% पर्यंत 10वी आणि 12वीला मार्क्स घेणारी मुलं, असा कोणता चमत्कार होतो की लगेच ते पर्सेंटाईल मध्ये अगदी 99च्या पुढे आणि 100 पर्यंत जातात? हे साधा मुलगा सुद्धा हे मान्य करू शकणार नाही. ठीक आहे, अपवादानं समजा मान्य करू, अपवादानं खूपच काही लाखामध्ये एखादी केस घडली तर मान्य करू. पण एवढं धडधड सगळं होत असताना समाज गप्प कसा काय राहतो? आम्हाला कमाल वाटते याची. आणि लक्षात घ्या, या देशासाठी नाहीतरी जे काही घडलेलं आहे, जी आंदोलनं झालेली आहेत, त्यात सगळा समाज कधीच आलेला नाही.
अशा तुमच्यासारख्या थोडक्याच माणसांनी लढा उभा केलेला आहे. आम्ही का करू शकत नाही, का भीतोय आम्ही, कुणाला भीतोय? आणि मला कमाल वाटते आमच्या, म्हणून आमची पालकांना विनंती इथं आलेली आहे, सगळ्याला विद्यार्थ्यांना विनंती आहे. लोक म्हणतात कधी उपरोधानं छत्रपती शिवाजी महाराज जन्मावेत ते शेजाऱ्यांच्या घरी, पण मी म्हणेन असं म्हणायची आता वेळ नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराज कुठं जन्मावेत या सभागृहात आलेल्या मुलांनी स्वतःचं घर दाखवलेलं आहे आता त्यासाठी. आणि पालक कृती समिती, एक छोटस उदाहरण देतो. जेव्हा एखादी गोष्ट, महाराजांचं स्वराज्य का झालं तर हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा होती, श्रींच्या इच्छेसाठी झालं. ज्या गोष्टी कुठल्या राजाच्या इच्छेसाठी झाल्या त्याचं नाव एवढं कधीच झालं नाही. श्रींची इच्छा, जनतेला परमेश्वर मानून त्या जनतेसाठी आम्ही खोट्या अपेक्षेत राहायचं, कुठे चांगले मार्क्स पडतील, इथं पैसा घालवला, चांगले कॉलेजला नंबर लागत नाही लागत आहे. आता जर 3 दिवसानंतर जर लिस्ट मध्ये ते डायरेक्ट नाव ऍड करून देत असतील तर काय उपयोग? मला जर 51% असतील, 63% असेल सीईटीला, तर त्याचा काहीही उपयोग नाहीये. आणि जर जे